जेव्हा भारतामध्ये हा ITI ॲक्ट 2000चा आला, त्यानंतर ते आल्याबरोबर त्यामुळे इतर कायद्यातही दुरुस्त झाले. 2000 साली भारतीय पुराव्याच्या कायद्यामध्ये सेक्शन 65A आणि सेक्शन 65B पण आला. आणि मग तेव्हा कोणतंही इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड कसं सिद्ध करायचं यासाठी 65 आणि 65 आणि 65 मध्ये सुद्धा कोड कलम 1, 2, 3, 4, 5 ही सगळी आपली कारवाई होती. इतकं सोपी गोष्ट होती मित्रांनो, पण ही सोपी गोष्ट न्याय निर्णय करण्यासाठी 2003ला पहिला निकाल आला आणि शेवटचा निकाल आला 2020ला. तोपर्यंत दिस वॉज फुल ऑफ अनसर्टनिटी. आणि अनसर्टनिटी कोणाकडून? सुप्रीम अनसर्टनिटी. खालच्या कोर्टात झालं तर आपण समजू शकतो, तुमच्या माझ्यामध्ये काही गोंधळ झालं तर समजू शकतो, खालच्या न्यायाधीशांनी सांगितलं समजू शकतो. जेव्हा सर्वोच्च न्यायालयात असलेले सर्वोच्च न्यायमूर्ती जेव्हा अशा प्रकारचे विसंगत विधान करत होते किंवा विसंगत न्याय निर्णय देत होती, तेव्हा कन्फ्युजन थ्रू ऑफ इंडिया. भारतभर या बाबतीत कन्फ्युजन होतं. काय कन्फ्युजन होतं ते पहिलं सांगतो, मग नवीन कायदा काय होते तुम्हाला. जुना सेक्शन 65B असं सांगायचा की जेव्हा तुम्ही अशी कॉम्प्युटरमध्ये प्रिंटआउट किंवा असं कोणतंही जर का डॉक्युमेंट कोर्टसमोर आणणार असाल, इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड कोर्टसमोर आणणार असाल, तर 65B4 खालचं तुम्हाला काय दिलं पाहिजे? सर्टिफिकेट. दिस वॉज सिम्पल प्रोव्हिजन, व्हेरी सिम्पल प्रोव्हिजन. पण ती संदिग्ध होती कशी ते तुम्हाला सांगितलं. पहिली केस निर्माण झाली स्टेट NCT म्हणजे नॅशनल कॅपिटल टेरिटरी दिल्ली. स्टेट NCT दिल्ली वर्सेस अफजल 2023चा केस निर्माण झाला. ते जे आपण इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड सिद्ध करणार आहोत किंवा देणार आहोत त्याच्यासोबतच्या सर्टिफिकेटचं काय इव्हॅल्युएशन करायचं, अशी ही पहिली केस निर्माण झाली. दुसरी केस सुप्रीम कोर्टासमोर आली 2005 साली. स्टेट NCT मूळ कायदा तिथूनच आला दिल्लीवरूनच. आता करून तिथूनच आला दिल्लीवरून. आधीचा कोर्टाकडून आताचा पार्लमेंटकडून आला. 2005 साली केस आली NCT दिल्ली वर्सेस लवजोग संधू 2005 सुप्रीम कोर्ट. ही कोणची केस होती? 2005ची पार्लमेंट अटॅक केस. आणि पार्लमेंट अटॅक केसमध्ये ते जे आरोपी पार्लमेंट अटॅक करत असताना एकमेकाशी बोलले होते, त्या इंटरनेट संबंधीचं जे संभाषण होतं, ज्या डायलॉग झालेला होता इंटरनेटवरनं, ते कोर्टासमोर प्रोड्यूस केलेलं होतं. आणि तेव्हा कोर्टाने त्याला शिक्षा केली. त्यांच्या कोर्टाने तिथं पण झाली. आणि ते करत असताना त्या डॉक्युमेंटला त्या सर्टिफिकेटची जरुरी आहे की नाही हा प्रश्न निर्माण झाला. त्यानंतर 2012 साली तर अत्यंत महत्त्वाची केस निर्माण झाली. पहिले 2 केसेस तर सुप्रीम कोर्टाने आता ओव्हरलच केले, ते मी तुम्हाला सांगणारच आहे. इट हॅज बीन सेड दॅट फर्स्ट 2 cases इज अ बॅड लॉ इन इंडिया. बट बिफोर दॅट देर वॉज अ केस इन द इयर 2012 बिफोर द सुप्रीम कोर्ट. आणि काय होती 2012 सालची केस? मोहम्मद कसाब वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र. मुंबईवरचे आपले झालेले हल्ले आणि प्रसिद्धीचे समावेश. अगेन इश्यू वॉज रिगार्डिंग द व्हॅलिडिटी ऑफ दॅट सर्टिफिकेट. इन व्हॉट फॉर्म इट शुड बी गिव्हन. ते कसं दिलं पाहिजे, कसं असलं पाहिजे, कसं नसलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी सुप्रीम कोर्टासमोर आल्या. आणि 2014 साली सर्वकष निकाल देणारी एक इलेक्शन पिटिशनची, जशी अर्जुन खोतकर वर्सेस कैलास गोरंट्यालची इलेक्शनची केस होती, अशीच 2014 साली माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या 3 न्यायमूर्तीच्या समोर इलेक्शन विषयीची केस आली. आणि ती केस होती अनवर PV वर्सेस PK बशीर 2014 सुप्रीम कोर्ट. 2014ला सुप्रीम कोर्टासमोर जेव्हा ते केस आली अनवर PV वर्सेस PK बशीर, त्या केसमध्ये इश्यू निर्माण झालेला होता रिगार्डिंग दिस इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स. त्याला प्रायमरी एव्हिडन्स म्हणायचं का, सेकंडरी एव्हिडन्स म्हणायचं का, सर्टिफिकेटची जरुरी आहे की नाही. 3 जजेस दे डिसाइडेड द केस. आणि खरं पाहता बऱ्या अंशानं किंवा खऱ्या अंशानं या बाबतीतला करेक्ट इंटरप्रिटेशन ऑफ लॉ करायला 2014 साली सुरुवात झाली. 2020 साली त्याची परिपूर्णता झाली. 2020 साली जेव्हा ही केस माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या समोर आली, तेव्हा जस्टिस R. M. Vohra, जस्टिस जोसेफ कुरियन आणि जस्टिस रोहिंटन नरिमन अशा 3 न्यायमूर्तींच्या समोर ही केस आहे. इन दॅट जजमेंट हॅज बीन रेंडर्ड बाय जस्टिस जोसेफ कुरियन ऑफ द सुप्रीम कोर्ट. आणि मग तेव्हा त्यांनी निकाल दिला. मात्र ते निकाल देत असताना त्यांनी सांगितलं की दॅट दिस एव्हिडन्स इज प्रायमरी एव्हिडन्स अंडर सेक्शन 60. इतकं सुंदर निकालपत्र दिलं आणि तेवढी एक ओळ मात्र झाली. ते 3 जणांचं निकालपत्र एक दिशादर्शक निकालपत्र समजलं जातं. त्यानंतर लगेचच
2017 साली आणखी एक केस निर्माण झाली. 2018 साली अजून एक केस निर्माण झाली. 2019 साली आणखी एक केस निर्माण झाली आणि आता विसंगती निर्माण झाली. हे जे 2014 सालचं अनवर PV वर्सेस PK बशीरचं जे जजमेंट होतं त्याच्याशी विसंगत असलेल्या निकालाकडे यायला सुरुवात झाली आणि ते सुद्धा 3 न्यायमूर्तींची होती. आधीचं 3 न्यायमूर्तींचं, विसंगत पण 3 न्यायमूर्तींचं. आणि जेव्हा अशी निकालपत्र आली तेव्हा विशेषत्वानं एक निकाल आला शहीद मोहम्मद वर्सेस स्टेट. मग जेव्हा अशी विसंगत निकालपत्र यायला सुरुवात झाली, ती विसंगत निकालपत्र आल्यानंतर शेवटी ही केस सुप्रीम कोर्टासमोर आहे. कोणची? अर्जुन खोतकर वर्सेस कैलास गोरे. फार सोपी केस होती मित्रांनो, फॅक्ट्समध्ये मी जाणार नाही. इतका सोपा मुद्दा होता की इलेक्शनमध्ये कोण जिंकलं कोण पडलं, फक्त तिथे असलेल्या CCTVचं फुटेज कसं वाचायचं. जर सिंपल केली जर वाटायला केली, सगळे म्हणतात ना तो डोंगर पकडून उंदीर काय काढायचा, तर तो उंदीर एवढंच होता, ते CCTVचं फुटेज कसं शिकवलं. मग जेव्हा अशा प्रकारची केस त्या कोर्टासमोर आली